काय नाव तुमचं? सोनाली रामचंद्र दाभोळ. गाव कोणतं आहे तुमचं? बारवडी. कुठं आलं? इकडं शिखर शिंगणापूरच्या पुढे. तालुका? मान. जिल्हा? सातारा. सातारा. आत्ता आलं तर त्यावेळेला काय कंडिशन होती तुमची? चालाय कसलंच येत नव्हतं व्यवस्थित. आता चालाय येते व्यवस्थित. चालाय व्यवस्थित येत नव्हतं म्हणजे कसं चालत होतं तुम्ही? लंगडत चालत होतो. लंगलत चालत होता. हो. बरं, तिथं तुम्ही एक्सरे वगैरे केलेत? हो, सगळं केलं दवाखाना. काय सांगितलेलं तिथं? हाड ही वाढले म्हणून सांगितलं तर गोळ्या खावा व्यवस्थित वाटून म्हणून सांगितलं. बरं, तिथं औषध वगैरे घेतली तुम्ही? सगळे घेतले औषध हे संपूर्ण. पण कोर्स पूर्ण केला तुम्ही सगळा? पूर्ण कोर्स केला पण काहीच झालं नाही. मग आलता त्यावेळेला लंगडत चालता तुम्ही? हो, पूर्ण लंगडत आलती. चालाय कसलंच येत नव्हतं. आत्ता तुम्हाला मी ट्रीटमेंट दिलं, एक तासभर तुम्हाला ट्रीटमेंट थेरपी दिली. आत्ता कसं वाटतंय तुम्हाला? आता मस्त वाटतंय. चालाय व्यवस्थित येतंय. त्रास काय होत आत्ता तुम्हाला काही इंजेक्शन वगैरे दिले? नाही. दिले इंजेक्शन औषध वगैरे काय दिले का? काहीच दिले नाही. तरी पण तुम्ही ट्रीटमेंटमध्ये चालायला लागला? हो, व्यवस्थित चालाय. समाधानी वाटतंय का तुम्हाला? हो, मस्त वाटतंय. भारी समाधान वाटतं. बिना औषधाचं चालता येईल असं वाटलेलं का तुम्हाला आलता नाही, तेव्हा? वाटलंच नव्हतं बिना औषधाचं चालाय. पण आता काही न देता 5 मिनिटात तुम्हाला चालायला आलं. ट्रीटमेंटमध्ये समाधान वाटतंय? हो. ह्याच्या आधी कोण आलं तुमचं इथं हॉस्पिटलमध्ये? आमच्या सासूबाई आलत्या, आत्या प्रभावती शिरंग दाभोळ. त्यांना काय त्रास होत होता? त्यांना मणक्याचा ही गादी सरली होती. पायानं शिरा चेकअप होत्या. चालायलाच कसलंच येत नव्हतं. काय सांगितलेलं त्यांना? मग काय करायला लागलं? ऑपरेशन करायला लागलं म्हणून असं सांगितलं. मग ते आता आमच्या ट्रीटमेंट कधी घेतली? ट्रीटमेंट घेतल्यामुळं 3 वर्षापूर्वी घेतली. 3 वर्षापूर्वी. आता व्यवस्थित वाटतंय. आता काय गोळ्या वगैरे काय खात्यात का ते? आता काहीच खात नाही. चालाय वगैरे येते व्यवस्थित? व्यवस्थित चालाय येते. चालतात वगैरे? हो. मग समाधानी त्या पेशंटच्या बाबतीत पण आहे तुम्ही? हो. आणि तुमच्या बाबतीत पण आहे? तर तुमच्या मिस्टरांना पण ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला घेऊन आलं तुम्ही? हो. त्यावेळेला त्यांचं पण कसं वाटतंय तुम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर? त्यांचं पण चांगलं वाटतंय. भारी वाटतंय. त्यांना पण व्यवस्थित आता फरक पडलाय. चांगलं झालं. मग समाधान आहे? हो. इतरांना पण फायदा होईल याचा हो. ट्रीटमेंटचा? बाकीच्यांना पण फायदा. धन्यवाद.